नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो म्हणजे आपण मृत्यूवरती विजय मिळवू शकतो का? आणि जर ह्याचं उत्तर होय असेल तर आपण मृत्यूवरती कशा प्रकारे विजय मिळवू शकतो? प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळवायचा प्रयत्न करत असतो. सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा आणि बरंच काही. आणि मनुष्याने आत्तापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी साध्य करून दाखवल्या आहेत. पण एक गोष्ट अशी आहे ज्यावरती मनुष्याला आत्तापर्यंत विजय मिळवता आलेला नाही आणि ती गोष्ट म्हणजे मृत्यू. मग मनुष्य तो भले गरीब असू दे, श्रीमंत असू दे, धनाढ्य असू दे, बलाढ्य असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. पण मित्रांनो, मृत्यू म्हणजे नक्की काय? आपल्याला असं वाटतं मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं, मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत, मृत्यू म्हणजे फुलस्टॉप. पण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित नायन भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थात शरीराचा जरी नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. आत्म्यासाठी जन्मही नाही आणि आत्म्यासाठी मृत्यूही नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण पुढं असंही म्हणतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या जीर्ण किंवा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करते. इथून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. एक म्हणजे मृत्यू हा शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र बदलून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा निरुपयोगी किंवा जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करते. म्हणजे जर आपला मृत्यू होत असेल तर आपण कुठलं तरी दुसरं शरीर धारण करणार आहे. म्हणजे आपण जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. आणि मग मृत्यूवरती विजय मिळवणे म्हणजे नक्की काय? मृत्यूवरती विजय मिळवणे म्हणजे ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे. मृत्यू हा अटळ आहे. आपण या शरीरामध्ये जन्म घेतला म्हणजे हा शरीर नश्वर आहे. आज न उद्या आपल्याला हे शरीर सोडावं लागणार. पण शरीर सोडत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्म्याचा नाश होत नाही. आपण एका उदाहरणावरून हे समजून घेऊ. समजा आपल्यापैकी एखादा जवळचा कोणी दगावला तर आपण काय सांगतो की हा अमुक अमुक व्यक्ती आपल्यातून निघून गेला किंवा तो व्यक्ती आता आपल्यामध्ये नाही आहे, आपण त्याला गमावलेलं आहे. पण समजा त्या मृत व्यक्तीचा अजून अंतिम संस्कार व्हायचा असेल, त्याचं मृत शरीर अजून आपल्यामध्ये असेल, तर आपण असं का म्हणतोय की तो आपल्यातून निघून गेला? त्याचं मृत शरीर तर आपल्या पुढं आहे ना. याचा अर्थ असा आहे की त्या मृत शरीरामध्ये चेतना नाही आहे. आता तो आपल्याशी बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, हालचाल होऊ शकत नाही. ह्या चेतनेचा संदर्भ देताना भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये त्या चेतनेला आत्मा म्हणतायत. त्या शरीरातून चेतना निघून गेली म्हणजेच आत्मा निघून गेला, म्हणून त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यूवरती विजय मिळवणे म्हणजे ह्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला होणे किंवा त्यातून मुक्त होणे असं आहे. चला अजून एक नवीन गोष्ट समजून घेऊ की आपल्याला ह्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये का अडकावं लागतं. श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलंय की जेव्हा आपण भगवंतांना विसरतो, आपण परमेश्वराला विसरतो, आपण फक्त स्वतःचा विचार करायला लागतो, म्हणजे आपण अहंकारामध्ये येतो, तेव्हा आपण ह्या संसाराच्या म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याच्या चक्रामध्ये अडकतो. आता जर यातून आपल्याला बाहेर जायचं असेल तर काय करावं लागेल? भगवंतासोबत आपला जो संबंध आता नष्ट झालेला आहे किंवा आपण भगवंतांना जे विसरलेलो आहोत तो संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागेल. तो जर का संबंध आपण पुन्हा प्रस्थापित केला
तर आपण ह्याच्या संसारामध्ये अडकलोय, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकलोय, त्यातून आपण मुक्त होऊ. आपण हे एका छोट्या उदाहरणावरून समजून घेऊ. आज आपली परिस्थिती अशी का आहे? आपण संसारामध्ये का अडकलोय? जन्ममृत्यूच्या बंधनात का अडकलोय? एखादं झाड असतं, त्या झाडापासून जर एखादी फांदी तोडली तर ती फांदी पहिले काही दिवस आपल्याला हिरवी दिसते, पण हळूहळू ती आतून सुकत जाते. त्याच्यावरची जी काही पानं फुलं असतात ते सुकायला लागतात. त्याचप्रमाणे भगवंत हे झाड आहे आणि आपण त्यांची फांदी आहोत. आपण भगवंतांना विसरलोय, म्हणून आज आपण जन्ममृत्यूच्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत. मग आता हा भगवंतासोबतचा संबंध पुन्हा कसा प्रस्थापित करायचा? तर तो भक्तीच्या मार्गाने. जर आपण भगवंतांचं नामस्मरण केलं, जर आपण भगवंतांचं नाम संकीर्तन केलं, तर तो संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. पण मग भगवंतांशी संबंध आपण का प्रस्थापित करायचा? भगवंतांचं नाव आपण का घ्यायचं? तर ह्याच्या संदर्भात देखील भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. अर्थात आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. म्हणजे अंतसमयी आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये जे विचार येतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म भेटेल. जर आपण पूर्ण आयुष्य फक्त सत्ता, पद, पैसा, नाती गोती ह्याच्या मागे लागलो तर आपल्याला अंतसमयी तेच आठवणार आहे आणि आपल्या चेतनेप्रमाणे किंवा जी भावना आपल्या मनात असते मृत्यूच्या वेळेस त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर भेटणार आहे. आता ह्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आता भगवंतांचं नामस्मरण हे आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं हे आपण श्रीमद भागवतमधल्या एका छोट्या कथेतून समजून घेऊ. अजामिळ नावाचा एक सद्गृहस्थ होता. अतिशय सात्विक होता. घरामध्ये पूजा करण्यासाठी म्हणून एकदा तो जंगलामध्ये गेला काही लाकडाची फुलं घेण्यासाठी आणि जंगलामध्ये त्यांनी तेव्हा एका जोडप्याला संग करताना बघितला. त्यांना त्या कामुक अवस्थेत पाहून तो अजामिळ मनातून अस्वस्थ झाला. त्याच्या मनामध्ये देखील कामवासना उत्पन्न झाली, भोगाची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या इच्छेच्या पायी त्याच्या हातून अनेक पाप घडत गेले. अतिशय नराधम पद्धतीचे पाप त्याच्या हातून घडत गेले. त्यांनी चोरी केली, त्यांना डाका घातला, तो गुन्हेगार झाला, गुंड प्रवृत्तीचा बनला, अनेक पाप त्याच्याकडून झाले. जेव्हा तो मृत्यूच्या शय्येवर होता, म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये होता, तेव्हा मृत्यू समीप असताना त्याला घेण्यासाठी यमदूत आले. आता यमदूत का आले? कारण त्याने जन्मभर अतिशय पाप केलं होतं आणि गरुड पुराणाप्रमाणे ज्या प्रकारचे पाप आपण करतो त्याच प्रकारची शिक्षा आपल्याला नरकामध्ये जाऊन भोगाव्या लागतात. पण जेव्हा त्यांनी यमदूतांना बघितलं तेव्हा त्यांनी भीतीने स्वतःच्या मुलाचं नाव घेतलं आणि सुदैवाने त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. जेव्हा त्यांनी नारायण असं नाव घेतलं तेव्हा त्या क्षणी तिथं विष्णुदूत उपस्थित झाले आणि विष्णुदूतांनी यमदूतांना सांगितलं की जरी ह्यांनी जन्मभर भरपूर पाप केले असतील तरी देखील अंतसमयी त्यांनी भगवंताचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ह्याला नरकामध्ये घेऊन जाता येणार नाही. आणि त्या क्षणी अजामिळाला एक दुसरी संधी मिळाली आणि भगवंताच्या नामस्मरणामुळं त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून पार होता आलं आणि त्याला मुक्ती मिळाली. आता ह्या संदर्भात देखील गीतेमध्ये अजून एक श्लोक येतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. अर्थात श्रीकृष्ण असं म्हणतात की अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. अजामिळांनी नकळत का होईना त्याच्या शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेतलं म्हणून त्याला मुक्ती मिळाली, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तो पार झाला. यातून आपल्याला काय शिकायला मिळते की जर आपल्याला मृत्यूवरती विजय मिळवायचा असेल, पुन्हा भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला नाम जप करावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे आपल्याला गीता आणि भागवत या शास्त्रांचं वाचन करावं लागेल, श्रवण करावं लागेल, साधूंचा संग करावा लागेल आणि अखंड हरिनाम घ्यावं लागेल. आता तुम्ही विचारू शकता की
मृत्यूच्या क्षणी तरी आपल्याला भगवंताला आठवायचं आहे ना, मग जन्मभर का नाव घ्यायचं आहे? छोट्या उदाहरणातून समजून घेऊ. एखादा विद्यार्थी असतो, तो जेव्हा परीक्षेला बसतो तर तो फक्त परीक्षेच्या दिवशी अभ्यास करतो का? नाही, तो वर्षभर मेहनत करतो. एखादा खेळाडू जेव्हा स्पर्धेमध्ये सहभाग घेतो तर तो फक्त स्पर्धेच्या दिवशी खेळतो का? नाही, जर त्यांनी वर्षभर जर त्या खेळाची प्रॅक्टिस केली तरच तो स्पर्धेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. एखादा सैनिक आहे, तो फक्त लढाईच्या दिवशी युद्धाचा सराव करेल का? नाही, जर का त्यांनी रोज युद्धाचा सराव केला तरच तो लढाईमध्ये जाऊन आपल्या देशासाठी, राज्यासाठी युद्ध करू शकेल. त्याचप्रमाणे जर आपल्या अंतसमयी आपल्याला भगवंताचं स्मरण करायचं असेल तर जन्मभर आपल्याला त्याची प्रॅक्टिस किंवा सराव करावा लागेल. कारण मृत्यू ही आपली सगळ्यात मोठी परीक्षा आहे. मृत्यू हे द्वार आहे भगवंतांकडे जायचं. त्यामुळे जर आपण जन्मभर नामस्मरण केलं, साधुसंग केला, गीता आणि भागवत यांचं श्रवण केलं तर निश्चितच आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांकडे पुन्हा जाऊ शकतो. धन्यवाद.